नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे. काही दिवसापूर्वी तुम्ही मतदान केलं, BJPला केलं, शिंदेच्या शिवसेनेला केलं किंवा मशालला केलं, मनसेला केलं. काहीतरी हेतू असेल तुमचा. मशालला केलं कारण शिवसेना पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांची आणि उद्धवराव ठाकरे यांचा विश्वास आहे म्हणून केलं. मनसेचं पण याच्यामुळे केलं की मराठी माणसांसाठी एक महाराष्ट्रातला ठाम मुद्दा आहे आणि खंबा आहे. असा मजबूत नेता आहे की ज्याला कोणी बोट दाखवू नाही शकत. आणि BJPला का दिलं ते माहिती नाही. शिंदेच्या शिवसेनेला याच्याकरता दिलं कारण लाडकी बहीण योजनेमुळे तुम्ही दिले, बरोबर. आणि तुमचे मतदान दिल्यानंतर 1 महिन्यानंतर अजून लाडकी बहिणीचे पैसे आलेले नाही. किती जणांचे लाडकी बहिणीचे पैसे KYCमुळे बंद करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील. तर माझं सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना, आयांना, सगळ्यांना विनंती आहे, तुमची फसवणूक केली आहे लाडकी बहीण योजनेमुळे. या पक्षाने अशी सर्व महिलांनी जमा होऊन आपापल्या नगरमधील पोलीस चौकी स्टेशनमध्ये जाऊन एक कंप्लेंट करावी. आमची फसवणूक झालेली आहे, या कारणामुळे आम्ही 5 वर्षासाठी यांना निवडून दिले. आमची 5 वर्षासाठी फसवणूक करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेमुळे. प्रत्येक आणि केस करा. केस केल्यानंतर ज्या तारीख पडेल ना त्या तारखेला तिकडे हजर होणं. या लाडकी बहीण योजनेवाल्यांनी ज्यांनी योजना काढली त्यांना जमणार नाही, तर त्यांना ते लाडकी बहीण योजना पुन्हा चालू करावीच लागेल. समजलं. प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये पुन्हा 1500 रुपये जमा करावेच लागेल. आता हे खोटं आश्वासन सर्व देत आहे की आम्ही 2100 जमा करू, 3 महिन्याचे एकदम देऊ, KYC होणार नंतर पुन्हा सगळ्यांना मिळेल. हे सगळे खोटं आश्वासन आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बोलले आहे. बोलायला काय जातं, बोलून आपलं मोकळं व्हायचं, निघून जायचं. बोलायला काय जातं, बोलायला का पैसा लागतो, ही गोष्ट आहे. तर तुमची फसवणूक करण्यात आली आहे 5 वर्षासाठी. अशी तुमच्या नगरमधील पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कंप्लेंट करावी आणि त्याच्यावरती केस करावी. ही माझी नम्र विनंती आहे सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना.